स्टंपवर किंवा मिडल स्टंप, ऑफ स्टंप, मिडल स्टंपच्या लाईनमध्ये पिच होणारा बॉल अगदी वाईड लाईनपर्यंत वळला. हातभर चेंडू वळवण्याची या गोलंदाजाकडे एक शैली आहे आणि ही शैलीदार गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्याला सन्मान बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल आकाशामध्ये, कनेक्शन इम्प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचतील सार्थकने घेतलेली मोठी धाव भरारी घेईल आणि विकेटचं पतन होणार दुसऱ्या चेंडूवर. पहिला झटका दुसऱ्या चेंडूवर. विकेटच्या मागे मृणाल वर्सोलकर आहे. त्याने सांगितलं की चेंडू कट करायचा आहे तुला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू कनेक्शन केलं पण बॉल आकाशामध्ये जास्त काळ राहिला. उंची जास्त, लांबी कमी. उंचीला जास्त धावा दिल्या जात नाहीत क्रिकेटमध्ये, लांबीला जास्त धावा दिल्या जातात आणि त्या अनुषंगाने हा फटका फसला. तिथे मात्र सार्थकने लॉंग ऑनवरून अगदी शॉर्ट मिडविकेट पर्यंत तो धावला आणि सुंदर झेल इथे पकडलेला आपण पाहतोय. बघा, पंकज जाधव, मृणाल वर्सोलकर आपल्याला एकमेकांच्या सोबत चर्चा करताना पाहायला मिळतात. ती त्यांना माहीत आहे की एखादा प्लेयर किंवा रायझिंग स्टार कुठे स्ट्रोक मारू शकतो किंवा तो काय करू शकतो, कसं त्या खेळाडूला खेळवायला पाहिजे, कसे चेंडू टाकायला पाहिजे, कशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट करायला पाहिजे, हे सुद्धा करणं फार गरजेचं असतं ना. कारण टीम मेटिंग रनिंग मॅचमध्ये तुम्हाला घ्यायला थोडासा वेळ मिळत नाही आणि अशा छोट्या ब्रेकमध्ये तुम्हाला काहीतरी शब्द किंवा काहीतरी कन्व्हर्सेशन करून आपल्याला मॅचमध्ये प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंट आहे, मिड ऑफ सर्कलमध्ये आहे, मिड विकेट सर्कलमध्ये आहे, 30 यार्ड सर्कलमध्ये, डीप स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे डावखुऱ्या फलंदाजासाठी. यावेळचा हा बॉल मैदानाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला पण तो पॉपिंग क्रीजच्या थोडासा तिथे पडला चेंडू. त्यामुळे पंचांनी वाईड बॉल डेफिनेटली केले. एक धाव स्कोर कार्डमध्ये जमा झाले. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालेलं निश्चितपणाने आपण पाहतोय. वाईडिश मिड ऑन ॲड केलेला आहे म्हणूयात आपण. मिड ऑफ सर्कलमध्ये आहे त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी कदाचित होऊ शकते. आता पाहूयात काय घडते. यावेळी कव्हर्समध्ये कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, ऑफ ड्राईव्ह केलंय, चुकीची दुरुस्ती करतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे विकी, जोपर्यंत फील्ड करेल कोणतीही धाव स्कोर कार्डमध्ये जमा नाही आहे. पहिली मॅच जी अलिबाग झिराट संघाने जिंकली, दुसरी मॅच बेलपाडा कावाडे संघाने जिंकली आणि या दोन विजयी संघांमध्ये हे रणधुमाळी आपण पाहतोय, युद्ध पाहतोय क्रिकेटचं. यावेळचा बॉल लो फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे रितेश. अगदी चेंडू फेकत असताना चेंडू हातामधून निसटला. तिथे मात्र सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 2 झालेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा घेणं अपेक्षित होतं परंतु मी तर म्हणेन प्लॅनिंगमध्ये थोडासा बदल करणं फार गरजेचं होतं. अबूने स्ट्राईक घेणं ही नितांत आवश्यकता होती आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर अबूने आत्ता स्ट्राईकवर त्याला एंट्री मिळालेली आहे. शेवटचे या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. धावा फक्त 2 आहेत. पाहूया काय घडतंय. अबूसाठी पहिला बॉल. ओ हो, वंडरफुल डिलिव्हरी. पॅन्टला लागलाय. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. सांगितलंय येस इट इज फेअर डिलिव्हरी. पायाला लागून गेलाय बॉल. चांगलं किपिंगचं प्रदर्शन किंवा अंडरस्टँडिंग चांगली आहे, कॉलिंग चांगली आहे. त्याच वेळेला कॅप्टन्सी सुद्धा मृणाल वर्सोलकर खूप चांगल्या पद्धतीने करतोय. आपल्या टीममधील खेळाडू आहे सो त्याला गाईड करणं आणि या युवा स्टारला थोडेसे कानमंत्र देणं हे फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल. हा चेंडू खूप बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा निश्चितपणाने देऊन जाईल. धावसंख्येत अतिरिक्त वाढ करून देईल. कोणताही मोठा फटका या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेला नाही आहे. सुप्रसिद्ध सिंगर अलंकार पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. अलिबागचे खूप गोड आवाज आहे त्यांचा, ते सुद्धा इथे आलेले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. शेवटचे काही बॉल या ओव्हरमधील बाकी असताना अबूने सरळ खेळलाय बॉल आकाशामध्ये. रितेश मात्र चेंडू खाली आलाय. हवेमध्ये चेंडू, हृदयाचे ठोके वाढवले बेलपाडा कावाडे संघाचे आणि फलंदाज इथे बाद झालाय. जाळ्यामध्ये फसवलं मी तर म्हणेन. अगदी वेगवेगळी फिल्डिंग लावले. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग लावलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर परत फिल्डिंग हलवली. त्यानंतर काय लावलं तर लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग लावलं. मिड ऑफला सर्कलमध्ये घेतलं आणि अशा विविधतेने वेगवेगळ्या प्रत्येक चेंडूवर वेगवेगळी फिल्डिंग लावली
आणि थोडंसं बुचकाळ्यामध्ये टाकलं. एक्झॅक्टली गोलंदाज किंवा टीम कॅप्टन किंवा टीम एक्झॅक्टली काय करणार आहे हे याचा शोध घेत असताना अबूने सरळ बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. ताकद कमी, कनेक्शन चांगलं जरूर झालं होतं, परंतु त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणाने झालाय. रोशन मैदानामध्ये गेलाय. तळेखार आणि कुरुळ संघ एकत्रित न्यू 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. सो डेफिनेटली या दोनही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचाच्या समोर यायचं आहे. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे. मृणाल वर्सोलकर आता थोडासा अग्रेसिव्ह पाहायला मिळेल किंवा त्याचा नॅचरल गेम हा अग्रेशन त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. खूप जास्त कन्व्हर्सेशन आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. किंवा मी तर म्हणेन रिषभ पंत ज्या पद्धतीने विकेटच्या बिहाइंड असल्यावर ज्या पद्धतीचे कन्व्हर्सेशन किंवा गिव्ह अँड टेक चालू असते बॉलरसोबत, तशा पद्धतीचं चित्र आपण मैदानामध्ये पाहते. ओव्हर नंबर 2 मध्ये रितेश म्हात्रे आकाशसाठी टाकलेला हा स्लोवर वन ऑफ कटर बॉल आपण पाहिलेला आहे. आणि हा कटर बॉल खरोखरच हृदयाचे 2 ते 3 घाव करून गेला असेल, कारण अबू मागील चेंडूवर बाद झाले. हा चेंडू डॉट आलाय. टेन्शन वाढवणारी परिस्थिती आहे. परिस्थिती बिकट आहे, परंतु गोलंदाजाने कसून गोलंदाजी केली हे मात्र तितकंच खरं आहे. यावेळचा बॉल गती आहे आणि त्या गतीचा पुरेपूर वापर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा गगनभेदी छक्का. तुफानी फटकेबाजी, आकाशच्या माध्यमातून आसमानी फटका आपण पाहिलेला आहे. झोनमध्ये आला. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता, त्याला चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलं, वेल कनेक्ट केलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 15 मिनिटांमध्ये 3 षटकार हाताळायचे आहेत. त्या अनुषंगाने दोनही संघांनी थोडंसं सहकार्य करायचं आयोजकांना. 9 धावसंख्या झालेली आहे. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या, 3 धावा आल्या होत्या. चुकीची दुरुस्ती करतोय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आकाशने चांगला बॉल पिक केला स्लोवर वन आणि कनेक्शन प्रॉपर होतं. यावेळचा बॉल गाईडलाईनच्या बाहेरून चेंडू गेलाय, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिला. अतिरिक्त धावसंख्येत 1 वाढ. थोडंसं प्रेशर आहे, कारण ज्या वेळेला षटकार आल्यानंतर काहीतरी दबाव, काहीतरी वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले. आणि त्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव खर्च करत असताना पुन्हा एकदा झोनमध्ये आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये कैवल्य पाटील, त्याच्या हातामध्ये जातोय, झोळीमध्ये जातोय. फलंदाज आकाश सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय. फिल्डिंगचं जाळं अशाच पद्धतीचं सजवायचं की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय किंवा फलंदाजाची स्ट्रेंथ काय आहे, तो कुठे फटके मारू शकतो आणि वारा किंवा हवामान या अनुषंगाने किंवा विकेट कशा पद्धतीने बिहेव करते, या सर्व गोष्टींना अनुसरून फिल्डिंगची सजावट केलेली पाहायला मिळते. डावखुऱ्या फलंदाजासाठी सुंदर फिल्डिंगची सजावट होती. नवीन फलंदाज लवकर चला मैदानामध्ये, खूप जास्त डिले होतोय तुमच्याकडून. आर्यन मैदानामध्ये जातोय, करण जातोय मैदानामध्ये, करण कडवे मैदानामध्ये येतोय. मॅन फ्रॉम कपाळेश्वर कावाडे या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. संघ अडचणीत असताना एखादे 2 मोठे स्ट्रोक खेळले तर धावसंख्येला 30-35 पर्यंत घेऊन जाऊ शकतात. 10 धावा झालेल्या आहेत. 20 ते 30 धावा बनवण्याचा आत्तापर्यंत त्यांची जे प्रयत्न असतील त्या प्रयत्नामध्ये यश मिळेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. विकेटच्या बिहाइंड ज्या वेळेला ओमकार पाटील आला, आपल्या गावातीलच खेळाडू रितेश म्हात्रे एक षटकार खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा आपला खेळाडू आपल्या समोर असला किंवा आपल्या समवेत असला, आपल्या साथीने उभा असला की नेहमी निश्चितपणाने त्याचा फायदा संघाला होतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा अगदी वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला, म्हणजे हेड पोझिशन अगदी पडली खाली, ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत फील्ड करतील 1 धावेची पूर्तता जरूर होणार. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 2 विकेट्सचं पतन, 3 विकेट्सचं पतन आपण पाहतोय. खूप जास्त डिले केला जातोय. पंकज जाधव आणि अलिबाग झिराट टीम. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गलीमध्ये क्षेत्ररक्षण आहे. डीप पॉइंट आपण पाहतोय. त्यानंतर कव्हर क्षेत्र पूर्ण खाली ठेवलंय. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली पंकज जाधव, जोपर्यंत चेंडू खाली येतील 3 टप्पे बॉलने जरूर घेतलेले आहेत. पंकज जाधव धावल्यानंतर प्रेक्षक अगदी टाळ्या वाजवायला, शिट्ट्या वाजवायला सुरुवात करतात आणि तसंच काहीतरी चित्र आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. परंतु पंकज जाधव हा लेजंड प्लेअर आहे. अलिबागमधील
होतकरू खेळाडूंना किंवा युवा स्टारना बाहेरची मैदानं किंवा बाहेरच्या चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये नेणे आणि त्यांना घडवणे आणि घडवलेलं सुद्धा आहे. यावेळी पहा बॅटची एज लागून समोर विकेट किपरच्या अगदी तोंडासमोर पडला, नाकासमोर पडला असं आपण म्हणूयात. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आणि 3 विकेट्स. रन बॉल अशा पद्धतीच्या चालू आहेत आणि त्या अनुषंगाने आता मोठे फटके मारणं फार गरजेचं राहणार आहे. कंपल्सरी 30-35 पर्यंत पोचावंच लागेल तरच हा फायटिंग टोटल तुम्ही उभा करू शकता. कारण समोरील संघामध्ये 5 कॅप्टन आहेत. मग मी त्या कॅप्टन्समध्ये पंकज जाधव माट्याचं नाव घेईन. हा जाऊ द्या. पंकज जाधव माट्याचं आपण नाव घेऊया जो की एक चांगला कर्णधार आहे. त्यानंतर ओमकार पाटील असू द्या जो की खूप चांगला कर्णधार कॅप्टन्सी करतो. मृणाल वर्सोलकर ॲज युजल तुम्ही कॅप्टन्सीमध्येच त्याला पाहता. सध्याच्या घडीला मागील लीग स्पर्धा जिंकणारा कर्णधार यशस्वी कर्णधार रितेश म्हात्रे सुद्धा आहे. त्यानंतर आपण जर विचार केला कैवल्य पाटील यशस्वी कर्णधार साई झिराट संघाचा आणि अलिबाग तालुक्यातील एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रिन्स बोकाडे मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये. फिल्डिंगची सजावट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप रिजनच्या मध्ये विराज तिथे तैनात आहे. ऑन साईडला यावेळचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न. विराज चेंडू खाल्लेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू मैं थ्रो खराब जागी फेकलाय. अरे देवा क्या हुआ. मला असं वाटतं की ही दुसरी धाव सुद्धा झाली असती. फुल टॉस बॉल होता, मारायचा होता. म्हणजे मी तर म्हणेन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी करायची होती. कनेक्शन इम्प्रॉपर होतं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये प्रोटेक्शन चांगलं होतं. त्या कारणास्तव दुसरी धाव घेतली गेलेली नाही आहे. करंट स्ट्राईक एंडला गेलेला आहे. 13 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे. डीप पॉईंट सुद्धा लावलेला आहे आणि कवर्ड क्षेत्र मध्ये वाडिश लॉंग ऑफ एक सजवलेला आपण पाहतोय. बाकी कव्हर मध्ये शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावलाय. आता पाहूया निश्चितपणाने गोलंदाजी कोणत्या टप्प्यावर. वारंवार टाइमपास होतोय. मृणाल वर्सोलकर ऑलरेडी आपण डिले झालेला आहे आपल्याला टुर्नामेंटला. सो प्लीज कोऑपरेट विथ अस. या वेळचा बॉल प्रिन्स चांगला स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. सार्थक जोपर्यंत चेंडूला अडवेल चेंडू सीमा रेषेच्या पार जाईल. बाउंड्री लाईनच्या पार आल्यानंतर मिळालेल्या या 4 धावा कावाडे बेलपाडा संघाला आणि त्यांच्या धावसंख्येला पुढे घेऊन जाईल. धावसंख्या 17 झालेली आहे. 17 रन्स ऑन अ स्कोअर कार्ड. प्रारंभ आणि प्रारंभाच्या कडून झालेली ही मिस बिल्डिंग आज खूप कमी वेळा पाहायला मिळालेली आहे किंवा याआधी तुम्ही प्रारंभाकडून मिस बिल्डिंग पाहिलेली नसाल सुद्धा. यावेळचा बॉल करंटसाठी काहीही गरज नव्हती. मौसम असताना गरज नसताना खेळलेला हा फटका. गोलंदाजाला एक बेनिफिट मिळालं की आउटसाइड लेग स्टंपवर बॉल टाकायचा किंवा लेग स्टंपला सोडणारा बॉल टाकायचा जेणेकरून फलंदाजाच्या रडारमध्ये तो बॉल येणार नाही आहे. आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. तेच तर भन्नाट वेगाचा हा आपण चेंडू पाहिलेला जरूर आहे. या वेळचा बॉल प्रिन्स वर्सेस करण. 2 युवा स्टार एकमेकांसोबत भिडलेले आहेत. शफल झाले. जोर कशा दळायचा होता, मारायचा होता. कनेक्शन इम्प्रॉपर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. जोपर्यंत मृणाल वर्सोलकर लॉंग स्टॉप रिजन पर्यंत फील्ड करण्यासाठी चेंडूला जाईल तोपर्यंत 2 धावांची पूर्तता जरूर झाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या झालेली ती 19 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या वेळेला अनिकेत बाद झाला त्यानंतर अबू बाद झाला आणि यामुळेच काय कावाडे संघ बेलपाडा संघ कावाडे आणि बेलपाडा संघ हे दोघेही अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळते. 2 गाव एक फॉर्मॅट, एक आगळा वेगळा प्रयोग बीसीसी तिनविरा संघाने अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर पहिल्यांदाच केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सो आयोजकांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेट करतोय. यावेळचा चेंडू स्लोवर होऊन होता, पिक करता आलेला नाहीये. प्री डिटरमाइंड फटका. आउटसाइड ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल चांगलं झालेलं नाहीये. सिंगल मिळालेली आहे. चिकी सिंगल आपण पाहिलेली आहे. धावसंख्येमध्ये एकची भर पडते. धावसंख्या झालेली आहे ते 20 धावा. शेवटचा बॉल या प्रगतीपथावर असताना कशा पद्धतीने आता फिल्डिंगची सजावट पाहूया. शॉर्ट डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक गलीमध्ये घेतलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ॲड केलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऑलरेडी आहे. मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग सब रिजनच्या त्या जागेमध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलेला आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर ऑलरेडी आहेच. पाहूया काय घडते या चेंडूवर. हो पाडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा किर करणारा हा चेंडू आपण पाहिलेला आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 3 विकेटचं पतन. रोशन आणि करणची जोडी मैदानामध्ये आहे. 30 पर्यंत किंवा 35 पर्यंत पोहोचण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतील तरच ते फायटिंग टोटल म्हणून साबित होऊ शकतं. प्रारंभ पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येईल. मागील मॅचमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. येणाऱ्या लीग स्पर्धा आणि प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये किंवा गावाकडून खेळत असताना साई झिरड संघाकडून खेळत असताना खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. फकीरपाड्याची टुर्नामेंट तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पहिल्याच मॅचमध्ये खेळत असताना फ्रेंड ग्रुप हाशिवरे संघाच्या समोर आव्हान खूप कठीण होतं. 4 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 16 धावांची आवश्यकता होती आणि ते सहजरित्या त्याने पूर्ण केलं होतं. असा प्रारंभ यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. टॉससाठी तळेखार कुरुळ वर्सेस न्यू 11. प्रारंभ शेवटचं षटक घेऊन लेग स्टंपवर सोडला बॉल. लेग स्टंपला उडवला बॉलने आणि इथे मात्र करण कडवे मैदानाच्या बाहेर जाणार. लेग स्टंप दाखवून खेळत होता. प्रारंभ हुशार आहे. अगदी आरामात पद्धतीने धावत येतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू टाकला. यॉर्कर बॉल करण कडवेला खेळता आलेला नाही असं आपण म्हणूयात आणि 20 धावसंख्येवर चौथा गडी गारद झालाय तो खऱ्या अर्थाने कावाडे बेलपाडा संघाचा. आर्यन मैदानामध्ये जातोय. आर्यनला सुद्धा शेवटचे जे चेंडू बाकी आहेत त्यापैकी एका तरी चेंडूवर मोठं स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे तरच 30 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. अशीच चर्चा मैदानाच्या बाहेर होती की 20 मैदानाच्या बाहेर ही चर्चा होती. अक्षय म्हात्रे, अबू आणि पोलार्ड बाद झाल्यानंतर कोणते फलंदाज आहेत जे 40 पर्यंत धावसंख्येला घेऊन जातील आणि तशीच परिस्थिती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण तुमच्याकडे फिक्स बॅट्समन जसं आकाशने सांगितलं होतं की मिडल ऑर्डरमध्ये चांगले फलंदाज आहेत का हे सुद्धा फार गरजेचं आहे. संघ बांधणी करत असताना या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण मिडल ऑर्डर लोअर ऑर्डर ज्या वेळेला ओपनिंग बॅटर ओपनिंग जोडी असफल ठरते त्यावेळेला त्यांच्यावर जबाबदारी खऱ्या अर्थाने असते. सतेज मैदानामध्ये जातोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त केल्यात प्रारंभ पाटीलने. सतेज मैदानामध्ये गेलाय. सतेज सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. खरं तर त्याने लवकर यायला हवं होतं असं मी म्हणेन. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत त्याच्यासाठी काय करेल तो. आडवा बाटने मारण्याचा प्रयत्न. खूप गती होती या चेंडूमध्ये. आपटलेला बॉल आणि त्यामध्ये मिळालेलं प्रारंभ पाटीलला यश. हॅट्रिकच्या उंबरड्यावर जरूर होता. डॉट बॉल आलाय. 20च धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. तळेखार कुरुळ संघ इथे आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टॉस करण्यासाठी उपस्थित व्हायचं. फुल टॉस बॉल. बॉल आकाशामध्ये. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. इट्स अ बीमर. नो +1 इज इक्वल टू 2. हा स्ट्रोक येणं फार गरजेचं होतं. हा षटकार आला असता नेक्स्ट बॉल फ्री हिट ऑलरेडी होताच. सो डेफिनेटली 30 पर्यंत पोहोचता आला असता. परंतु जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतं हे सुद्धा तितकंच खरं असताना पाहूया एक्झॅक्टली काय होतंय आता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक ऍड केलेला आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक ऑलरेडी आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. त्यानंतर मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग स्टॉक रिझनच्या त्या जागेमध्ये एक क्षेत्ररक्षक मध्ये लावलेला आहे. डीप कव्हर आहे. रोशनने अगदी जोर कश मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने होईल. दुसरी धाव सुद्धा घेतली जाणार. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न नाही होणार. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अजून एक मोठा स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे कावाडे बेलपाडा संघासाठी 30 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. त्यापैकी एक मोठा स्ट्रोक येईल का. आपटलाय बॉल. पंचांकडून 1 बाउन्सचा एक इशारा दिला जातोय. खूप सुंदर चेंडू. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला. शरीरापासून दूर ठेवला. तो पण आदळला. जोरात आदळला आणि त्या अनुषंगाने विकेट जशा पद्धतीची आहे चांगल्या पद्धतीचा कॅरी आणि चांगल्या पद्धतीचा बाउन्स पाहायला मिळाला आपल्याला या चेंडूवर. या वेळचा बॉल वाईड बॉल. नो बॉल. ओके. नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट.
मैदानाच्या बाहेरून थोडीसं गरमागरमीचं वातावरण आहे का तर धाव संख्या खूप कमी आहे. या वेळचा बॉल फुल टॉस बॉल मिळालाय. कव्हर्स मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक प्रिन्स. चेंडू खाली आलाय. दुसरी धाव घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल. दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल आणि या 2 धावांच्या मदतीने या पहिल्या सत्राची समाप्ती होईल. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 27. जिंकण्यासाठी निर्धारित 24 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. कमी धावसंख्या, कमी टोटल ज्या वेळेला असते मुंबई इंडियन्सने असे कारनामे बऱ्याच वेळेला करून दाखवलेले आहेत. लो स्कोरिंग मॅच नेहमी क्रुशल मोमेंटला ज्या वेळेला स्टार्टिंगला विकेट पडल्या तर फार इंटरेस्टिंग होतात. परंतु या मॅचमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार हे सांगण्यासाठी ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आकाशजी मांजरेकर यांना इन्व्हाइट करतोय. हाय हॅलो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे. स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील पुरस्कृत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेली बाळवीर क्रिकेट क्लब तिनविरा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानावरती आपण अनुभवतोय, जिथे माफ करा दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे, जिथे एका बाजूला अलिबाग आणि झिराड 2 गाव 1 संघ यावरती आधारित असलेल्या ही संकल्पना, आजचा दिवस, आजचा फॉर्मॅट. तर दुसऱ्या बाजूला कावाडे बेलपाडा हा संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर कावाडे बेलपाडा या संघाने नाममात्र 27 धावा जमा केलेत. विजयासाठी 28 धावांचं आव्हान आहे. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. एक खेळाडू तुम्हाला कधीच सर्व मॅच जिंकून देऊ शकत नाही. याचा एक अनुभव आपण मैदानावरती पाहिला. या आधीची मॅच आठवावी लागेल, जिथे आपण पाहिलं तर अक्षयने 11 बॉल्समध्ये 50 धावा केल्या होत्या. आज अक्षय आपण पाहिला 0 धावसंख्येवरती दुसरा मॅचमध्ये आऊट झाला. तदनंतर एखादा पत्त्याचा बंगला जसा कोसळावा ना, त्या पद्धतीने कावाडे संघ कोसळताना आपण पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये एक प्रश्न उपस्थित झाला की तुमची मिडल ऑर्डर किती स्ट्रॉंग आहे, आणि मग असं असताना फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. आपण दरम्यानच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य गिरीजी म्हात्रे यांना आपण विनंती करूयात, सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊयात. 2 गाव 1 संघ, तळेखार कुरुळ आणि दुसऱ्या बाजूला न्यू 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हायचंय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. गिरीश म्हात्रे सुद्धा आपण पाहिलं तर अलिबाग विभागासाठी एक खूप ओळखीचं नाव झालंय, कारण आत्ताच झालेल्या खारेपाट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपण जर पाहिलं तर मुख्य आयोजकाची भूमिका ज्यांनी निभावली. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिल्याच बॉल वरती गुणवत्ताधारी फटका. क्रिकेटमध्ये आता तंत्रशुद्ध फटके खेळायची वेळ निघून गेली. आता आधुनिकतेचा आविष्कार मैदानाच्या आत पेश केला गेलाय, आणि मग मैदानावरती मृणाल वर्सोलकर असला ना, तर मग अशा पद्धतीची फटके येणं लाजमी आहे, आवश्यक आहे आणि गरजेची पूर्तता करणारा सुद्धा आहे. त्याचा फुटवर्क काय कमालीचा होता बघा. ऑफस्टंपच्या बाहेर गेला, चेंडूचा अंदाज घेतला, बॅटच्या बॉटम हँडचा वापर केला गेला. शरीराचा बॅलन्स पूर्णपणे बदलवून टाकणारी फटकेबाजी मैदानाच्या आत. रोशनची गोलंदाजी, यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका. टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं, मात्र 30 यार्डच्या घेऱ्याला पार करेल. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आलाय. ही मॅच लवकर संपेल की काय असं वाटू लागलंय, कारण रोशन सारख्या महत्वपूर्ण गोलंदाजावरती पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर
मृणाल वर्सोलकरचा कॉन्फिडन्स हाय लेवल वरती गेलाय. यावेळीचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं प्रतिस्पर्धी संघाला धावांसाठी आमंत्रण. या एका धावेमुळे धावफलक जाऊन पोहोचलंय 9 धावसंख्येवरती. सलामीची जोडी मैदानावरती मृणाल आणि कैवल्य. यावेळेला फारसा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका क्षणाला वाटलं की फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळावा तरी कसावा. मग अशा वेळेला दिलस्कूप हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीचे फटके आपण सूर्यकुमार यादव याला चांगल्या प्रकारे पाहतो. हल्लीच्या काळामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आपण जर पाहिलं तिलक वर्मा हा सुद्धा असे फटके खेळतो. फुल टॉस. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. नो बॉल आलाय. पंजाब पंचांनी हवेमध्ये केलाय. दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय ना हे मैदानावरती पाहायला मिळालं. एकतर फलंदाजी करत असताना संघाने केवळ 27 धावा केल्यात आणि मग असं असताना रोशन कडून खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळालंय. फ्री हिट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट आलाय. चेंज ऑफ पेस. धावफलकावरती नजर टाकूयात. 14 ही धावसंख्या आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाला पार करेल. आणखीन एक दणाणून सोडणारा चौकार. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. क्या बात है. बॅटची लिडिंग एज होती. विकेट किपरला चकवत चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या सांगते अखेरीस तब्बल 18 धावा झाल्यात. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अलिबाग आणि झिराडकरांचं वर्चस्व राहिलंय. मग ती गोलंदाजी असू देत. सुरुवातीला आपण पाहिलं आयुषची गोलंदाजी, रितेशची गोलंदाजी, प्रिन्सची गोलंदाजी आणि तदनंतर प्रारंभची गोलंदाजी ही कमालीची पाहायला मिळाली. या चारही षटकांमध्ये एक सातत्य होतं ते म्हणजे विकेट्स. वेळोवेळी गेलेल्या त्या विकेट्स त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल ड्रीम्स क्रिकेटच्या कॅमेऱ्यांमधून हे टिपलेले क्षणचित्र. पतंगाच्या दिशेने खेळलेला हा मोठा फटका. आणखीन एक गगनभेदी षटकार आलाय. हवेत पतंग उडत असताना त्याने वाऱ्याचा रोख सांगितला कोणत्या दिशेने आहे. वाऱ्याचा प्रवाह स्पष्ट झालाय. तुम्हाला कुठल्या दिशेने फटकेबाजी करायची हे स्पष्ट झालंय. आणि मग गोलंदाजीसाठी कोणीही येऊ देत यशला आज काही अपयश पचवावं लागेल. कारण हा आलेला षटकार धावफलकाला चांगलाच आकार देईल. 24 नंतर आणखीन एक मोठा फटका आलाय. ब्रेक थ्रू मिळण्याची संधी आहे. असं म्हटलं जातं मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासही फिरतात. परिस्थिती आपल्या बाजूने जात नसेल ना तर एका पाठोपाठ एक वाईट क्षण आपल्याकडे येत असतात. तशी परिस्थिती जणू काही काबाडी आणि बेलपाडा संघावरती उद्भवली आहे. बुळीत मैदानावरती जिथे पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. मृणाल वर्सोलकरला इथून मात्र आपली विकेट गमवावी लागली आहे. धावांची आवश्यकता फार कमी होती. मग अशा वेळेला अशा फटक्यांची गरज होती का? पंचवीस धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय.
नवीन बॅटर मैदानाच्या आत रितेश म्हात्रे, साई जिराड या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू फार कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या खेळाच्या बळावरती संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये चर्चेचा विषय राहिलाय, ज्याची गोलंदाजी ही नेहमी यशाची परिक्रमा ही नेहमी पार करत असते आणि आता मात्र फलंदाजीसाठी सुद्धा त्याला संधी मिळाली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्याची ओळख वर्णी आपण नेहमी लागलेली अनुभवली आहे. अपसमच्या बाहेरचा बॉल, खराब गोलंदाजी मैदानाच्या आत. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, अशी गोलंदाजाची किंबहुना चेंडूची व्यथा कथा मैदानावरती सांगितली जाईल. यावेळेचा अपस्टमच्या बाहेरचा बॉल होता, वाईट डिलिव्हरी आहे. वाईट चेंडू, वाईट परिस्थिती आहे हे सांगणारा सुद्धा होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. झेलबाद या पद्धतीने रितेशला बाद व्हावं लागतंय. झेल चांगली टिपली गेली आहे. कौतुक करूया आपण क्षेत्ररक्षकाचं. प्रितेश त्या ठिकाणी उपलब्ध होता. 26 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विजयी षटकार खेचलाय. विजयावरती शिक्कामोर्तब केला जातोय. आयुष मैदानाच्या आत आला. आयुषने गोलंदाजी चांगली केली, आयुषने फलंदाजी चांगली केली. गोलंदाजी करत असताना केवळ 3 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या. गोलंदाजी करत असताना अर्थात गोलंदाजी खूप चांगली केली आणि फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. त्यामुळे आयुषला नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी आपण घोषित करूयात. वेल डन आयुष, चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. एक युवा खेळाडू म्हणून त्याची संघामध्ये वर्णी लागली. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या बळावरती आपण 3 आयोजित स्वर्गीय